धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांशी अधिकृत लग्नच केलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला आणि त्यानंतर लग्नाचे तुमच्याकडे पुरावे आहेत का असा सवाल न्यायाधीशांनी करुणा शर्माच्या वकिलांना विचारला। पुरावे सादर करण्यासाठी वेळ देण्याची मागणी करुणा शर्माच्या वकिलांनी केलेली आहे। यावर पुढची सुनावणी ही 5 एप्रिलला ठेवण्यात आलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 8 पासून मी त्यांची बायको आहे, आमचे 2 मुलाबाळ आहे आणि जरी असं त्यात सांगताय की 98 पासून आम्ही दोघे लिव्ह इन रिलेशन मध्ये आहे, तो मी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राची जनताला, पूर्ण भारताची जनताला मी एक सांगू इच्छिते की 98 मध्ये लिव्ह इन रिलेशन सारखा कोई नाव भारतामध्ये नाही होता। या अंग्रेजी पद्धत जे आहे आपले भारतामध्ये नाहीच होती 98 मध्ये। आणि मी बायको आहे, हे सगळे पुरावे मी येणारी 5 तारखेला कोर्टामध्ये सादर करणार आहे। तर कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला पाहूयात। करुणा मुंडेंच्या 2 मुलांचे वडील कोण असा प्रश्न उपस्थित झाला। करुणा शर्माच्या वकिलांनी पुरावे देण्यासाठी 5 एप्रिल पर्यंत वेळ मागितली आहे। वेळ द्या असं म्हटलं। मुंडेंच्या वकिलांनी मुंडेंनी मुलांना स्वीकारलंय पण त्यांच्या आईशी लग्न केलं नाही असा दावा केला। तर धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांशी अधिकृत लग्न केलं नाही असंही मुंडेंच्या वकिलांनी या युक्तिवादात म्हटलं। तर मग मुलं तुमची आहेत, मग करुणा त्यांच्या आई कशा नाहीत असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला।